सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मागचा पार्ट जशास तसा आखून 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतली उंचीमध्ये। त्यानंतर आता 2.25 इंचाचा गळा घेऊन गळ्याला आकार देऊन घेतला आणि आता इथं 3 आणि 3.5 इंचाची क्रॉसपट्टी काढून घेतली। आता क्रॉसपट्टी काढल्यानंतर 32 इंचाची कटोरी छाती असल्यामुळे मी काय केलं 5 इंचाची कटोरी काढणार आहे। तर पहिला 5 इंचावरती पॉईंट काढला, दुसरा 2.5 इंचावरती काढला आणि त्यानंतर गळ्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवून मी अशा प्रकारे 5 इंचाची जी कटोरी आहे ती कटोरी तयार करून घेतली। आता कटोरी तयार केल्यानंतर आता आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे। तर आता कटिंग केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला वाढीव कटोरी याची काढून घ्यायची आहे। तर काय करायचं, आता हे कापडावरती जशास तसं कापड ठेवायचं आणि आपण मार्किंग करून घ्यायची। मार्किंग केल्यानंतर दोन्ही बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची, म्हणजे मार्किंग वाढून घ्यायची आणि खाली 1.5 इंचानं वाढून अशा प्रकारे आता हे पूर्ण पॉईंट जोडून घ्यायचे। आता पॉईंट जोडल्यानंतर आता आपल्याला कटोरीला वाढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता वाढल्यानंतर आता आपल्याला कटोरीचे टक्स टाकायचे आहेत। तर आता जे 1.5 इंचाची आपण वाढून घेतलेली होती कटोरी, तेच आपल्याला हे पॉईंट आता इथं अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे। आता मार्किंग केल्यानंतर बघा मी पूर्ण ब्लाऊजला शिवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे पॉईंट पहिले स्टिच करून घ्यायचे आहेत आणि कटोरी आता आपल्याला साईड पार्टला जोडून घ्यायची आणि अशा प्रकारे